आजची रेसिपी खास बाळंतींसाठी आहे. तर कोवळे आपल्याला दोडके घ्यायचे, त्याला शिरोळी पण म्हणतात, दोडका पण म्हणतात. आणि पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्या शेरा काढून घ्यायच्या आणि शेरा थोड्याशा जास्त काढायच्या आहे. आता ह्या शेराचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर याला थोडं कुटून घ्यायचं आहे, असंच डायरेक्ट वापरायचं नाही आहे. दोडक्याचा ठेचा, दोडक्याची भाजी ही आमच्याकडे बाळंतणीला देतात. दूध चांगलं येतं म्हणून ते द्यायचं असतं. आता तेल गरम करून याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, ठेचलेला लसूण आणि लसणाचा जास्त वापर करायचा, म्हणजे बाळाला सर्दी खोकला होत नाही म्हणून लसूण जास्त वापरायचं आहे. आता हा ठेचलेला आपल्याला ठेचा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मिरचीचा वगैरे वापर इथं करायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल तर काळी मिरी कुटून टाकायची. मी मसाल्याची पण रेसिपी टाकलेली आहे आणि चटणीची पण रेसिपी टाकलेली आहे बाळंतणीची. आता याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं हा ठेचा शिजवून घ्यायचा आहे. चांगला शिजवून द्या. 5 मिनटानंतर चेक करायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि नुसतं बाळंतणीसाठी नाही तर ज्यांना पोटाचे आजार आहेत, तिखट खाऊ शकत नाही, तर त्यांनासुद्धा असा ठेचा बनवून द्या. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपला ठेचा तयार झाला आहे. फार छान लागतो खायला.